पंढरीचा पांडुरंग बुद्धच आहे आणि याची दोन कारणं आहेत जी कुणीच नाकारू शकत नाही। त्यापैकी पहिलं कारण, ज्या शाक्य कुळात बुद्धांचा जन्म झाला ते शाक्य लोक आषाढ महिन्यात 7 दिवसांचा एक मोठा उत्सव साजरा करायचे। त्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला बुद्धांच्या आई महामाया यांना स्वप्न पडलं होतं, ज्याचा अर्थ भाकीत करण्यात आला होता की या पृथ्वीवर बुद्ध जन्म घेणार आहेत आणि या पृथ्वीचं कल्याण करणार आहेत। हा उत्सव तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता आणि याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथात सुद्धा करून ठेवलेला आहे। आणि दुसरं महत्वाचं कारण, पांडुरंग हा शब्द मूळतः मराठी भाषेतीलच नाही, तर हा शब्द बुद्धांचं तत्वज्ञान ज्या पाली भाषेत आहे, बुद्ध धम्माचं तत्वज्ञान ज्या पाली भाषेत आहे त्या पाली भाषेतील आहे आणि याचा अर्थ पाली भाषेत कमळ असा होतो, ज्यावर बुद्ध अधीनस्थ झालेले असतात। आता हे सत्य महाराष्ट्रातील, भारतातील कोण्या कोपऱ्यात न्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ येत्या आषाढी एकादशी पर्यंत मोठ्या प्रमाणात शेअर केला पाहिजे।